हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारायणपेठ साडीवरील सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, ही बाही डिझाईन तुम्हालाही शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ही बाही डिझाईन बनवण्यासाठी आपण काठ वेगळा काढून घेतलेला आहे आणि काठाला दोन्ही बाजूने आपण पाव इंचाची मार्जिन सोडून घेतलेली आहे. आता इथे अस्तरवर आपण बाही कट करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला प्लेटसाठी कपडा घेतलेला आहे. तर बघा, हा डबल फोल्ड कपडा करून घेतलेला आहे. तर बघा, इथे डबल फोल्ड कपडा आपण 14 इंच घेतलेला आहे. तर तुम्हाला जेवढ्या प्लेट पाहिजे असतील तेवढा इथे कपडा घ्यायचा आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त प्लेट पाहिजे असतील तर तुम्ही थोडासा जास्तही कपडा घेऊ शकता. तर बघा, इथे काठ आहे 5.5 इंच. आता इथे दोन्हीही कपडा आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहे. तर बघा, इथे 2-2 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे. मार्किंग केल्याने आपल्या प्लेट ज्या आहेत ते एकसारख्या प्लेट येतात आणि प्लेट टाकायलाही सोपं जातं. तर बघा, इथे मी 3 ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे. वरच्या बाजूने मार्किंग केलेली आहे, तसेच खालच्याही बाजूने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता मार्किंग करून झाल्यावर आपल्याला इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने आता दोन्ही बाजूला आपल्याला कट टाकून घ्यायचे आहेत. आता लगेच वरच्याही साईडने आपल्याला इथे कट टाकून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, नारायणपेठ साडीला सुंदर असा लुक देणारी ही बाही डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर बघा, आता इथे सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि शिलाई टाकायची आहे. तर बघा, इथे दोन्ही साईडने 3-3 अशा 6 प्लेट येत आहेत. तर बघा, अगोदर एका बाजूच्या प्लेट टाकून घेतलेल्या आहेत आणि आपण इथे शिलाई टाकून घेऊया. आणि आता लगेच दुसऱ्याही बाजूच्या प्लेट खालच्या साईडने आपल्याला अगदी जवळजवळ अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण इथे प्लेट टाकून शिलाई टाकून घेतलेली आहे. आता वरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने सर्व प्लेटची जी मार्जिन आहे ती एकसारखीच आली पाहिजे, जेणेकरून आपल्या बाहीला फिनिशिंग छान येईल. तर बघा, ह्या पद्धतीने आता लगेच दुसऱ्याही बाजूच्या प्लेट व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना कपडा दुमडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता, आपण फिनिशिंग सहित दोन्ही बाजूने प्लेट टाकून शिलाई टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला बाहीचा जो काठ आहे त्या काठला सेंटरला कट टाकून घ्यायचा आहे आणि सेंटरमधून आपल्याला हा काठ लावून घ्यायचा आहे. तर त्या एक्स्ट्राचे जे जास्तीचे मार्जिन आहे ती मार्जिन इथे आपण कट करून घेऊयात आणि आपल्याला जेवढी शिलाईला मार्जिन पाहिजे तेवढीच इथे ठेवून घेऊयात. तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपण इथे काठ ठेवून शिलाई टाकून घेऊया. शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, आपली फिनिशिंग सहित सुंदर अशी शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आपल्याला ह्यावरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई दिल्याने फिनिशिंग छान येते आणि कपडाही उकलत नाही, त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो, ही साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि ही डिझाईनसुद्धा ट्रेंडमध्ये आहे. तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तर बघा, आपला इथे काठसुद्धा लावून झालेला आहे. तर आता ह्यावर आपण लगेच अस्तर लावून घेऊयात. तर इथे दोन्ही अस्तर आपण इथे सेंटरमधून कट करून घेऊयात.
आणि काठापासून इथे आपण अस्तर लावून घेऊयात. अस्तरचा सेंटर आणि आपल्या प्लेटचा सेंटर बरोबर आला पाहिजे चेक करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला इथे अस्तर लावून घ्यायचं आहे. अस्तर लावताना इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने आपण इथे अस्तर लावून घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना आपल्याला इथे अस्तरच्या साईडनेच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आता कपडा पूर्ण फोल्ड करून घ्यायचा आहे आणि साईडने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपडा दुमडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी हळूवार आणि सावकाश पद्धतीने आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. मैत्रिणींनो, अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी सुंदर आणि साडीला सुंदर असा लूक देणारी बाही डिझाईन आहे. आता बघा, इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, फायनली आपली बाही तयार झालेली आहे. आता इथे सेंटरमध्ये एक शो बटन आपण लावून घेणार आहोत. आणि बघू शकता मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित बाही तयार झालेली आहे. तर ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणींनो, ह्याच ब्लाऊजचा आपण बॅक नेक पॅचवर्क डिझाईन बनवलेली आहे. तर ती तुम्हाला पाहायची असेल तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही व्हिडिओ नक्कीच बघा. आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.